हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, लास्ट व्हिडिओमध्ये आपण असेसमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील पूर्ण थेरी आणि एक प्रॉब्लेमसुद्धा पाहिलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर बघा, आज आपण असेसमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म यामधील सेकंड प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर या प्रॉब्लेममध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर चला आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. बघा, एक्झाममध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने प्रॉब्लेम येणार आहे, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित प्रिपरेशन करा. काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी ते एक्सप्लेन करून तुम्हाला डबल एकदा सांगेन. तर पहा प्रॉब्लेम. M&O are partners of a firm which provided its profit and loss account for year 2014 आणि 15. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. बघा, डेबिट साईडला दिलेला आहे टू सन्ड्री एक्सपेन्सेस. हे बिझनेसचं व्यवसायाशी संबंधित आहे, त्यामुळे हे तर मान्य, हे आपण घेणार नाही. टू ऑफिस एक्सपेन्सेस हे सुद्धा मान्य. टू रेंट हे सुद्धा मान्य. तर बघा, इथे टू कमिशन कमिशन, सॅलरी, त्याचबरोबर बोनस हे काय आहे तर रेम्युनरेशनचा भाग आहे. तर हे आपण एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये थर्ड पार्ट काय आहे आपला रेम्युनरेशन, तर तिथे आपण हे कमिशन ऑफ ओ हे घेणार आहोत. त्यानंतर टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 10%. तर इंटरेस्ट किती दिलेला आहे, एमला 15,000, एनला 1500 आणि ओला 1500 असं मिळून 4,500. तर हे काय झालं तर 1500. तर हे झालेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. तर इथे बघा 10% इंटरेस्ट दिलेला आहे. हा मान्य आहे, कारण हा तर ऑलरेडी 10% आहे. आपण किती पर्सेंट मान्य करत असतो तर 12% मान्य करत असतो. ठीक आहे, तर हा आपण विचारात घेणार नाही. हा प्रॉब्लेममध्ये बघा 184ची पूर्तता केलेला हा प्रॉब्लेम आहे. इथे काहीच दिलेलं नाही. डज नॉट फुलफिल जर दिलेलं असेल तर ते 184ची पूर्तता केलेला नसेल, आणि 184 असं काहीच उल्लेख केलेला नसेल तर तो प्रॉब्लेम 184ची पूर्तता केलेला असेल, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा टू सॅलरी, टू एमला सॅलरी दिलेली आहे, तर हे कुठे जाणार तर रेम्युनरेशनमध्ये जाणार. टू ॲडव्हर्टाईज एक्सपेन्सेस हे किती आहेत 1000, तर हे प्रॉफिट लॉसचा म्हणजे बिझनेसचा खर्च आहे, आपण हा विचारात घेणार नाही. तर त्यानंतर टू चॅरिटी, तर ही चॅरिटी काय आहे तर बिझनेसची रिलेटेड नाही, हे एक्सपेन्सेस आहे. तर हे एक्सपेन्सेस आपल्याला डिसअलाउडमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रेडिट साईडला बघा, बाय ग्रॉस प्रॉफिट याचा तर काही आपल्याला संबंध नाही, कारण हा ट्रेडिंग अकाउंटमधून आलेला आहे. त्यानंतर बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, इंटरेस्ट कुठे लिहित असतो तर आपण इन्कममधून लेस करत असतो. ठीक आहे. त्यानंतर बाय नेट लॉस दिलेला आहे आपल्याला किती 10,500. तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना सर्वात प्रथम आपण नेट लॉस आपण घेत असतो. तर बघा, कम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल टोटल इन्कम ऑफ द पार्टनरशिप फर्म फॉर द असेसमेंट इयर 2024-25. तर पहा, पर्टिक्युलर्स रुपीज अशा पद्धतीचा याचा फॉर्मॅट असेल, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, सर्वात आधी आपण नेट लॉस घ्यायचा आहे. नेट लॉस ॲज पर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे, नेट लॉस 10,500. त्यानंतर यामध्ये ॲड काय करतो आपण, एक्सपेन्सेस डिसअलाउड. यामध्ये काय काय येतं तर जे बिझनेसशी रिलेटेड नाही ते एक्सपेन्सेस आपण ॲड करतो. नेक्स्ट आहे इंटरेस्ट, त्यानंतर रेम्युनरेशन. ठीक आहे. तर आपल्याला एक्सपेन्सेस डिसअलाउडमध्ये इथे काय तुम्हाला दिसतंय चॅरिटी, तर हे एक्सपेन्सेस आपण इथे ॲड करून घेणार आहोत. चॅरिटी 500. त्यानंतर रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर, इंटरेस्ट आपण घेणार नाही कारण 10% आहे. जर 12%च्या वर असतं तर आपण ते घेतलं असतं. तर रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर किती आहे तर 4,000. कशाचं तर कमिशन ओ 1,000 आणि सॅलरी टू एम 3,000, असे मिळून हे किती झाले तर 4,000. तर हे लिहिलं आपण. त्यानंतर या दोन्हीची टोटल करा 4,500. 4,500 प्लस 10,500
-10,500 प्लस 4,500 काय होतील तर मायनस किती येतील 6,000, कारण मोठ्या चिन्हाचं संख्येला चिन्ह लागत असतं तर ते मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह येईल -6,000. त्यानंतर लेस इन्कम नॉट रिलेटेड टू बिझनेस, तर बिझनेसशी रिलेटेड नसलेले इन्कम आपण काय करत असतो तर लेस करत असतो. जे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला दिलेलं आहे पहा, बाय इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 1500, तर हे तुम्हाला इथे लेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज 1500 लेसमध्ये मायनस मायनस काय होईल तर प्लस होईल. चिन्ह कोणतं लागेल तर मायनसचं लागेल, कारण मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे तर मायनसचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर या दोन्हीची प्लस केल्यानंतर आपल्याला भेटेल बुक लॉस. इथे बुक प्रॉफिट भेटला असता, कारण इथे प्लसचं चिन्ह असतं, तर जेव्हा इथे मायनसचं चिन्ह असेल तेव्हा काय असेल हा आपला लॉस असेल, त्यामुळे इथे आपण नव्याला बुक लॉस दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर यातून लेस काय करत असतो तर लेस रेम्युनरेशन टू वर्किंग पार्टनर लिस्ट ऑफ द फॉलोइंग. तर बघा इथे कोण वर्किंग पार्टनर आहेत, कोण स्लीपिंग पार्टनर आहेत, तर आपल्याला इथे वर काही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण काय घेणार कमिशन सॅलरी या दोन्हीची टोटल आपल्याला घ्यायची आहे. तर रेम्युनरेशन टू वर्किंग कॅपिटलमध्ये ॲक्च्युअल सॅलरी म्हणजेच ॲक्च्युअल रेम्युनरेशन आणि स्पेसिफाईड लिमिट ही तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असते. तर ॲक्च्युअल रेम्युनरेशन किती आहे तर 4,000. तर स्पेसिफाईड लिमिट ही कशावरून कॅल्क्युलेट करतो तर बुक प्रॉफिटवरून. तर बुक प्रॉफिट आपला किती आहे, बुक प्रॉफिट आपला आहे -7,500. तर बघा -7,500, तर याला आपण पहिली लिमिट काय आहे आपले, पहिले 3 लाखाच्या 1,50,000 घ्या, किंवा बुक प्रॉफिटच्या 90% जी अमाऊंट मोठी असेल ती. तर इथे काय आहे तर 10,500च्या 90% काढल्यावर काय येईल उलट कमी येईल, त्यामुळे त्या दोन्हीत मोठं काय असेल तर 1,50,000, त्यामुळे इथे स्पेसिफाईड लिमिट आपली आली ते 1,50,000. ठीक आहे, तर ॲक्च्युअल रेम्युनरेशनमधून 1,50,000 या दोन्हीमध्ये जी लहान आहे तर ती आपण आउटर कॉलमला घेत असतो -4,000. त्यानंतर बिझनेस इन्कम हे 4,000 तुम्ही बुक प्रॉफिट म्हणजे जो तुमचा बुक लॉस आलेला आहे त्यामधून तुम्ही लेस करा, किती राहतील 11,500. तर ते मायनस आहे तर हे सुद्धा मायनस आहे, तर मायनस मायनस प्लस होतील. हे काय झालं तुमचं बिझनेस इन्कम. त्यानंतर यामध्ये ॲड करा अदर इन्कम. तर अदर इन्कममध्ये काय काय आहे तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किती होते तर +1500. तर -11,500 प्लस 1500 मायनस किती येतील 10,000. हे काय झालं ग्रॉस टोटल इन्कम. त्यानंतर लेस डिडक्शन अंडर सेक्शन 80C to 80U यामध्ये काय आहेत का डिडक्शन नाही, त्यामुळे हे नील. तर टॅक्सेबल टोटल इन्कम काय येईल तर -10,000. तर अशा पद्धतीने हा सेकंड प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. जर यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. यामधील पूर्ण थेरी पार्ट आपण पाहिलेला आहे, बुक प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा ते. ठीक आहे, धन्यवाद.